नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वी विषय इतिहास राज्यशास्त्र पाठ दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा। पहिल्या दोन भागात विद्यार्थी मित्रांनो प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन या दोन भागांचा आपण सविस्तर अभ्यास केलाय। त्या पुढील भागाला आज आपण सुरुवात करणार आहोत। त्या दोन भागात जर आपल्याला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरं निश्चित देऊ। चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया। आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ पहा। 20व्या शतकाच्या ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली। पुरातत्व म्हणजे आपण गेल्या वेळेस पाहिले आर्किओलॉजी किंवा उत्खनन। 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला चुकीची जोडी किंवा रिकाम्या जागांमध्ये विचारले जाईल। भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते मग? अलेक्झांडर कनिंगहॅम, राईट। अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं गेलं। त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केलं। म्हणजे बौद्ध ग्रंथांमध्ये जे जे प्राचीन स्थळ होते त्यातल्या त्यात जो चीनी प्रवासी भारतात येऊन गेला होता ह्युयन संघ यांनी ज्या ज्या बौद्ध स्थळांचा उल्लेख केला, जसं सारनाथ आहे, सांची आहे, या ठिकाणी अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी उत्खनन केलं आणि त्या ठिकाणी संशोधन केलं। अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी पुढे संशोधन करून अशोकाचे लेख, प्राचीन भारतीय नाणी, प्राचीन भारतीय भूगोल या पद्धतीचे अनेक ग्रंथ सुद्धा रचले। पुढे या सर जॉन मार्शल। जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला। आपल्याला माहिती आहे लाहोर ते मुलतान रेल्वेचा ट्रॅक टाकण्याचं काम चालू होतं आणि त्या उत्खननामध्ये विविध वस्तू सापडल्या आणि त्यावरून पुढे हडप्पा संस्कृतीचा शोध लागला। कोणाच्या काळात लागला? जॉन मार्शल। हा पण तुम्हाला चुकीची जोडी रिकाम्या जागेत विचारला जाईल। भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकांपर्यंत किंवा त्याहून पूर्वी जाऊ शकतो हे आता सिद्ध झालं। सहस्त्रक म्हणजे काय? 1000। म्हणजे आता सिंधू संस्कृतीच्या उत्खननामुळे किंवा सिंधू संस्कृतीच्या शोधामुळे भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनाच्या पूर्व 3000 वर्ष किंवा त्याहूनही पूर्वी जाऊ शकतो हे आता या संशोधनामुळे सिद्ध झालं। भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश इतिहासकारांनी किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलं। त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव स्पष्ट दिसतो आपल्याला। मग वसाहतवाद म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या। वसाहत हा शब्द वसाहत या शब्दापासून येतो। वसाहत म्हणजे वस्ती। एखाद्या राज्यातील लोक किंवा एखाद्या देशातील लोक दुसऱ्या देशात जाऊन राहतात आणि आपला विस्तार करतात आणि तिथल्या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचा वगैरे वापर करतात, यालाच म्हणायचं वसाहतवाद। जसं ब्रिटिश भारतात आले, इथं आल्यावर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि आपला हळूहळू विस्तार केला, त्यालाच म्हणायचं वसाहतवाद। साम्राज्यवादाची आधीची पायरी म्हणजे वसाहतवाद। थोडंसं पुढे या बघा। जेम्स मिल यानं लिहिलेला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले। कोणी लिहिला विद्यार्थी मित्रांनो हा ग्रंथ? जेम्स मिल यांनी, राईट। द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया। किती खंड प्रकाशित केलेत? 3। केव्हा प्रकाशित केलेत? 1817 साली। ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता। त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे दिसतो। म्हणजे विचार करा,
भारतीय इतिहासावर लिहिला गेलेला हा पहिला ग्रंथ कोणता होता? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. काय म्हणते इतिहासकार? त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव दिसला. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे जे आहे ते सत्य मांडण्याचा दृष्टिकोन त्याच्यात नाही. दुसरी गोष्ट, भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दृष्टिकोन दिसतो. पूर्वग्रह दूषित म्हणजे काय? की भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्या अगोदरच त्याबद्दल चांगला किंवा वाईट हा स्पष्ट दृष्टिकोनच त्यांनी तयार करून ठेवला होता. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीच निपक्षपाती वृत्ती यांच्या लेखनात दिसते का आपल्याला? नाही. म्हणजे लिखाण करत असतानाच भारतीय संस्कृती बद्दलचा एक दृष्टिकोन चांगला वाईट हा त्यांनी स्पष्ट आधीच तयार केला होता आणि तो स्पष्ट दृष्टिकोन यांच्या लिखाणात आपल्याला दिसतो. 1841 साली माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी एक ग्रंथ लिहिला, द हिस्ट्री ऑफ इंडिया. कन्फ्यूज करून घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. जेम्स मिल याचा आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया आणि यांचा आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया. बर. आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर सुद्धा राहिलेत 1819 ते 1827 या काळात. यामध्ये आपल्याला कुठलीही अडचण असू द्या शब्दाची, कन्सेप्टची, तुम्ही आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला त्याची कमेंट बॉक्समध्ये निश्चित उत्तरे देऊ. भारताच्या इतिहासात मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँड डफ याचे नाव महत्त्वाचे आहे. जेम्स ग्रँड डफ. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला चुकीची जोडी ओळखा किंवा रिकाम्या जागा किंवा तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये विचारल्या जाऊ शकते. थोडंसं लक्ष देऊन ऐका, नाही समजलं विचारा, आम्ही सांगतो. जेम्स ग्रँड डफ यांनी लिहिलेला ग्रंथ अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. आम्ही फक्त तुम्हाला ते सॅम्पल्स देत आहोत. अशा पद्धतीची ही पुस्तकं आहेत. जेम्स ग्रँड डफ अ हिस्ट्री ऑफ द मराठाज या ग्रंथाचे ग्रँड डफ यांनी 3 खंड लिहिलेत. किती खंड लिहिलेत? 3 खंड. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते. म्हणजे जी प्रवृत्ती तुम्हाला जेम्स मिलच्या लिखाणात दिसते तीच प्रवृत्ती तुम्हाला या ग्रँड डफच्या लिखाणात पाहायला मिळते. अशीच प्रवृत्ती तुम्हाला राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड या अधिकाऱ्याच्या लेखनात दिसतो. पण पहा, विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. निपक्षपाती म्हणजे पक्षपात विरहित वृत्ती तुम्हाला विल्यम विल्सन हंटर यांनी जो हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला, द्वि म्हणजे 2, म्हणजे हिंदुस्थानचा 2 खंडात त्यांनी इतिहास लिहिला, तर या 2 खंडामध्ये तुम्हाला त्यांची निपक्षपाती वृत्ती पाहायला मिळते. डफ म्हणजे जेम्स ग्रँड डफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने आणि व्ही का राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी त्यांच्या लिखाणातल्या चुका स्पष्ट करून दिल्या आणि ग्रँड डफ यांनी मांडलेला इतिहास कसा चुकीचा आहे किंवा कसा पूर्वग्रह दूषित आहे हे स्पष्टपणे सांगण्याचं काम 19व्या शतकात नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि व्ही का राजवाडे यांनी स्पष्ट करून दिल्या. भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली पहा. वसाहतवादी इतिहास लेखन. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला स्टेट बोर्डला टिपा द्यामध्ये 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्या अगोदर समजून घ्या वसाहतवाद म्हणजे काय. त्यात पहिल्यांदा वसाहत म्हणजे वस्ती करणे. वसाहतवाद म्हणजे काय? एखाद्या देशातील लोक किंवा एखाद्या राज्यातील लोक दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या क्षेत्रात जाऊन तिथं जागा बळकावणे, तिथं स्वतःच्या वसाहती स्थापन करणे, त्या टिकवणे आणि त्याचा विस्तार करणे. आणि या पाठीमागे एकच उद्देश असतो, स्वतःच्या राज्याचा किंवा स्वतःच्या देशाचा विकास करणे, त्याची समृद्धी करणे.
वसाहतवादी इतिहास लेखन. पहा, भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्यानं ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्म प्रसारकांचाच अंतर्भाव होतो. अंतर्भाव म्हणजे समावेश होतो. म्हणजे भारतीय जे सुरुवातीचे इतिहासकार आहेत किंवा ज्यांनी अभ्यास केला किंवा ज्यांनी लेखन केलं, यामध्ये प्रामुख्यानं दोघांचा समावेश होतो. एक ब्रिटिश अधिकारी आणि दुसरे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारे धर्म प्रसारक. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्याच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. गौण दर्जाची म्हणजे कमी दर्जाची आहे. म्हणजे त्यांनी येत असतानाच आपलं मत तयार केलं होतं की भारतीय संस्कृती ही कमी दर्जाची आहे आणि हेच विचार त्यांच्या लेखनात आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांनी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला. 1922 ते 1937 या दरम्यान प्रसिद्ध असलेलं केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथांचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. म्हणजे भारतीय संस्कृती कमी दर्जाची आहे किंवा गौण दर्जाची आहे आणि ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी इंग्रजांनी 1922 ते 1937 या काळात केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे एकूण 5 खंड लिहिलं आणि हे इतिहासाचं एक ठळक उदाहरण. कोणत्या इतिहासाचं? वसाहतवादी इतिहास लेखनाचं. प्राच्यवादी इतिहास लेखन हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्टेट बोर्डला 2 मार्काला टिपाद्यामध्ये विचारला जाऊ शकतो. पहा, युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती, देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालं. त्यांच्याबद्दल आदर, कौतुक असलेले काही अभ्यासक यांच्यामध्ये होते. त्यांनाच आपण म्हणतो प्राच्यवादी. म्हणजे सगळे अभ्यासक किंवा सगळे इतिहास लेखक हे पूर्वग्रह दूषित नव्हते. त्यांच्यामधीलही काही विचारवंत किंवा लेखक असे होते की ज्यांना पूर्वेकडील संस्कृतींबद्दल, देशांबद्दल आदर होता, कौतुक होतं. त्यांनी इतिहासाचं लेखन केलं. त्यांना आपण काय म्हणतो? प्राच्यवादी. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपियन भाषांमधील साधर्म्यांचा अभ्यास केला. साधर्म्य म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? समानता, एकसारखेपणा. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर या प्राच्यवादी विद्वानांचा विशेष भर होता. त्यातूनच या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. म्हणजे संस्कृत भाषा आणि युरोपियन भाषा यांना जोडणारी इंडो युरोपियन लँग्वेज म्हणजेच इंडो युरोपियन भाषा अशी एक कल्पना मांडली गेली. एक तुम्हाला आयडियल टी डायग्राम मी तुम्हाला दिलाय. इसवी सनाच्या 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. कोणी स्थापना केली? सर विल्यम जोन्स. कशाची स्थापना केली? एशियाटिक सोसायटी. कुठे स्थापना केली? कोलकाता. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यावर शॉर्ट नोट्स मध्ये किंवा रिकाम्या जागेत स्वतंत्र विचारला जाईल. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांचा अभ्यासास चालना मिळाली होती. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. फ्रेडरिक मॅक्स म्युलर कोणत्या देशाचे आहेत? हे जर्मनीचे आहेत. हे तुम्हाला चुकीची जोडी ओळखामध्ये विचारल्या जाईल. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अति प्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. फ्रेडरिक मॅक्स म्युलर याला संस्कृत साहित्यामध्ये विशेष रस होता. त्याने हितोपदेश, पहा, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद करून घेतला. द सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने त्याने 50 खंड संपादित केले. विद्यार्थी मित्रांनो पहा, जर्मन विचारवंत भारतात राहिला, संस्कृत भाषेचा अभ्यास केला, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा त्यानं जर्मन भाषेत अनुवाद केला आणि द सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावानं 50 खंड त्यानं संपादित केले.
तसेच त्याने ऋग्वेदाचं संकलन करण्याचं सुद्धा काम केलं. ते 6 खंडामध्ये त्यानं प्रसिद्ध केलं. म्हणजे ऋग्वेदाचं संकलन केलं एकत्र आणि 6 खंडामध्ये प्रकाशित केलं. प्रकाशित करून तो थांबला नाही विद्यार्थी मित्रांनो, तर त्यानं त्याचं जर्मन भाषेमध्ये ट्रान्सलेट करून दिलं. फ्रेडरिक्स मॅक्स म्युलर. म्हणजे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद, द सेक्रेट बुक ऑफ द ईस्ट या नावानं 50 खंड, ऋग्वेदाचं संकलन 6 खंडामध्ये आणि त्याचं जर्मन भाषेमध्ये ट्रान्सलेट किंवा अनुवाद केला. विद्यार्थी मित्रांनो, या कुठल्याही भागामधला आपल्याला कुठलाही शब्द, कुठलीही संकल्पना नाही समजली, तुम्ही आम्हाला हक्कानं विचारा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरं निश्चित देऊ. फक्त आमची मेहनत आपल्याला आवडली, आमच्या टीमची आपल्याला मेहनत आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाठांना लाईक करत चला आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करत चला. अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केले. म्हणजे त्यांच्या लिखाणामागं असणारा त्यांचा छुपा दृष्टिकोन समोर आणण्याचे काम एडवर्ड सैद यांनी केले. विद्यार्थी मित्रांनो, या भागात आपण येथे थांबूयात. या भागासंदर्भात आपल्याला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.